तर आज मी करणार आहे शेवग्याची शेंग। तर मी पहिलं सामान घेतलं आहे 2 चिरलेले कांदे, एक टमाटर घेतलंय, कोथिंबीर घेतली आणि ही शेवग्याची शेंग मी अशी कापून घेतली आहे। अद्रकचा आणि लसूणचा पेस्ट केले, त्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकले, ते देखील बारीक केले आणि आता आपण त्याला तडका देऊयात। एवढं सगळं सामग्री आपल्याला लागणार आहे। 2 चमचा तेल टाकते मी ह्याच्यामध्ये। त्याच्यामध्ये जिरे टाकते 1 चमचा। तडतडली की बारीक चिरलेला कांदा टाका त्याच्यात। कांद्याला आपला गोल्डन कलर येईपर्यंत त्याला हाय फ्लेम वरती मस्त तळून घ्यायचंय। त्यामध्ये आपण लसूणची आणि अद्रकची पेस्ट टाकणार आहे। करून घेऊयात आपण, मस्त करून घेऊयात। आपण काळा मसाला, हळद घेऊयात मस्त। गॅस बारीक करा नाहीतर मसाला जळून जाणार। धनेपूड टाकायची, धन्याची पावडर आहे ती घरातली, त्याला पण मस्त असं मिक्स करून घेऊयात। गरम मसाला टाकूयात, थोडासा मिक्स करून घेऊयात। थोडं पाणी टाकूया, करून घेऊयात मस्त असं। उकळी फुटली की त्याच्यामध्ये आपल्याला टमाटर टाकायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकूयात। टमाटर मस्त मिक्स करून घेऊयात। सर मीठ टाकूयात ह्याच्यामध्ये, टमाटर मस्त पेस्ट बनण्यासाठी ती देखील, आणि बारीक गॅस करा मसाला भुनून निघण्यासाठी। हे बघा अशा प्रकारे आपला मस्त लाल असा मसाला झालेला आहे। साईडला गरम पाणी करायचं आणि शेंगदाण्याचं कूट देखील बनवायचं आहे त्याच्यामध्ये, भाजीमध्ये टाकायला आपल्याला। उकळी फुटली आणि आता शेवग्याची शेंग आणि गरम पाणी टाकूया आपण ह्याच्यामध्ये। उकळी फुटली आहे, 10 ते 15 मिनिटं शिजवायच्या शेवग्याच्या शेंगा आणि हे शेंगदाण्याचं कूट केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण मिक्स करूया। मिक्स करून घेऊया ते देखील। 15 मिनिटं भाजीला शिजवायला ठेवायचं बारीक गॅसवरती। चिरलेली कोथिंबीर आपण वरती टाकूया मस्तपैकी अशी। आपली शेंग झालेली आहे आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट नक्की करा।